नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, याआधी विजय बॅच याचा डेमो लेक्चर याचं लाईव्ह घेतलं होतं आपण. त्यामध्ये मी भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यातली नदी प्रणाली घेतला होता. तर आज आपण इथे काय बघणार आहोत, सामान्य ज्ञानातलं ग्रामपंचायत हे जे आहे म्हणजे पंचायत राज मधलं आणि ज्यावर विचारले जातात प्रश्न, आणि तो एक विषयच आहे वेगळा पंचायत राज बद्दलचा. तर तो आज आपण इथे पाहणार आहोत. तर आपण सुरू करूया आपल्या लेक्चरला. आपली बॅच काय आहे, विजय बॅच, आणि सामान्य ज्ञानाचा आपला आजचा म्हणजे घटक जो आहे ग्रामपंचायत, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. ग्रामपंचायत. आता प्रत्येक गावात ग्रामपंचायत असते, बरोबर की नाही. आता ग्रामपंचायतीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आणि मुळात म्हणजे आपण ज्या वेळेला याचा अभ्यास करतो तर याच्यात वेगवेगळे घटक आहेत. जिल्हा परिषद आहे, पंचायत आहे, पंचायत समिती आहेत, बरोबर आहे. त्याच्या अगोदरचं त्याच्या समित्या ज्या आहेत राष्ट्रीय आणि राज्य, हेही तुम्हाला समजून घ्यावे लागतील. तर आपण आज जे बघणार आहोत, आज कशा संदर्भात आपण, तर ग्रामपंचायतीच्या संदर्भात सुरुवात करूया. इथे तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीची जी रचना असते. आता हा तक्ता तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा का आहे, कारण यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते प्रश्न कसे आहेत, तर बाबा गावची सदस्य संख्या ही किती ते किती असते, जे इथे तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या रचनेबद्दल आपण पहिलं काय बघतोय, तर इथे तुम्हाला तक्त्यामध्ये क्रमांक दिसत आहेत, गावची लोकसंख्या आणि सदस्य संख्या. आता मुळात म्हणजे सरळ सोटपणे प्रश्न विचारला गेला तो या पद्धतीने की ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ही किती असते, कळलं. तर समजा असा जो प्रश्न तुम्हाला विचारला तर काही वेळेला असंही विचारलं जाऊ शकेल की किती, समजा 1,500 जिथे लोकसंख्या आहे गावाची, त्या 1,500 लोकसंख्येवर किती असणार आहे, तर 7 सदस्य संख्या असणार आहे. किती सदस्यांची संख्या ही प्रत्येकी म्हणजे गावामध्ये जर का 1,500 लोकसंख्या असेल तर त्या 1,500 लोकसंख्येला काय असेल, 7 या पद्धतीने काय असतील, सदस्य संख्या असेल. त्यानंतर किती, तर 1,500 म्हणजे 1,501 ते 3,000 एवढं जर असेल तर ते कशात येणार, सदस्य संख्या 9 तिथे येणार 3,000 पर्यंत. मग तिसरं काय, 3,001 ते 4,500, 4,500, 3,001 ते 4,500 जर गावची लोकसंख्या असेल तर तिथे किती असणार आहे, 11 सदस्य संख्या ग्रामपंचायतीमध्ये. चौथं 4,501 ते 6,000 पर्यंत गावची जर लोकसंख्या असेल तर तिथे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या किती असणार आहे, 13 असणार आहे. त्यानंतर पाचवं 6,001 ते 7,500 एवढी जर गावची लोकसंख्या असेल तर तिथे असेल ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 15. आणि शेवटचं 7,501 ते त्यापेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल तर मात्र तिथे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ही 17 असणार आहे. तर 7, 9, 11, 13, 15 आणि 17 आणि एकंदरीत 7 ते 17. बहुतेक वेळेला असा प्रश्न विचारला गेलेला आहे किती असतात, बरोबर आहे. मग 7 ते 17, 7 ते 10 लिहितील, 7 ते किती देतील, 5 ते 10. पण लक्षात ठेवायचं 7 ते 17 सुरुवात होते लोकसंख्या 1,500, किती 1,500, आणि मग पुढे आलं का लक्षात, किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल त्याला सदस्य संख्या 7, आणि 7,501 पेक्षा जर असेल जास्त तर त्याला सदस्य संख्या असणार आहे 17, बरोबर आहे. आता आपण यामध्ये अधिनियम जो आहे, आता प्रभागाच्या अगोदर मी तुम्हाला याच्या आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम हा महत्वाचा आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. आता हा अधिनियम काय आहे, हा अधिनियम आला होता कोणत्या वर्षी, तर तो विचारतात 1958 ला.
हे लक्षात ठेवायचं. कधी आला आणि यानुसार चालतो. आला लक्षात. आता याच्यामध्ये 2012ला याच्यामध्ये नावात बदल केला. कळलं? हा जो आहे 2012ला याच्या नावामध्ये बदल करण्यात आला. ओके, हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 2012. ओके, आता हा जो आहे हा कोणाकोणाला लागू आहे, तर हा लागू होतो महानगरपालिका, ओके, महानगरपालिकेला, बरोबर आहे. त्यानंतर नगरपालिका कटक मंडळे सोडून नगरपालिका आणि कटक मंडळे जे आहेत, कटक म्हणजे लष्करी जे असतात, हा कटक मंडळे सोडून, हे लक्षात घ्या. ओके, यांना लागू होतो. आणि संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्र याला काय होतो, हा लागू पडतो. हे लक्षात ठेवायचं. महानगरपालिका, नगरपालिका, फक्त कटक मंडळे जे आहेत या कटक मंडळांना सोडून कुठला, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. जे नाव बदललंय ते मी तुम्हाला सांगतो, पण वर्ष लक्षात ठेवा. 2012ला याच्या नावामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे आधी जो होता तो मुंबई या नावाने होता, नंतर महाराष्ट्र या नावाने झाला. हे लक्षात ठेवा. ओके, आता ग्रामपंचायतीचे प्रभाग. आता प्रभाग म्हणजे काय आहे इकडे, तर ग्रामपंचायतीचा मतदारसंघ जो असतो त्या मतदारसंघाला काय म्हणतात, प्रभाग म्हणतात. काय म्हणतात, प्रभाग. हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला कदाचित असं विचारलं जाईल की ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला काय म्हणतात, तर ते लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला प्रभाग असं म्हणतात. बरोबर आहे. आता प्रभागाची संख्या ही कोण ठरवतं, तर निश्चित करतं जिल्हाधिकारी. ओके, आता एक गोष्ट मात्र इथे लक्षात ठेवायची. इथे सरकारी पदावर असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची नाव, व्यक्ती म्हणजे पदांची नावं, व्यक्ती नाही पदांची नावं. कळलं? जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, हे जे याच्यामध्ये येतात की नाही, म्हणजे पंचायत राजमध्ये, हे सगळं त्यांची कामं, कळलं, ती जर तुम्ही व्यवस्थित केलीत ना तर तुम्हाला याचा अभ्यास सोपा वाटेल. तर आता इथे हा प्रभाग कळला, मतदारसंघांना प्रभाग म्हणतात. मग हे प्रभाग कोणीतरी ठरवणार असेल की नाही, मग ह्या ठरवणारा जो असतो, निश्चित करणारा, हा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असतो. हा काय करत असतो, निश्चित करतो. आणि तहसीलदार जो असतो की नाही त्या जिल्ह्याचा, हा तहसीलदार प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध करतो. याचा अर्थ काय आहे, तहसीलदार प्रभाग करणार, निश्चित करणार. आणि तहसीलदाराचं काम काय आहे, तर तो जिल्हाधिकाऱ्याने निश्चित केलेला प्रभागाची संख्या तहसीलदार प्रभाग रचना तयार करतो. कळलं? आणि तो प्रसिद्ध करतो. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, शांतपणे प्रश्न जर विचारला की प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध कोण करतं, मग प्रभाग म्हटलं तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की मतदारसंघ, बरोबर आहे, ग्रामपंचायतीचा. मग ग्रामपंचायतीचा मतदारसंघ म्हणजे प्रभाग, याला प्रसिद्ध कोण करतं असं जर प्रश्न विचारला आणि त्यामध्ये जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जर विचारलं तर यापैकी उत्तर तुमचं तहसीलदार, कारण हा प्रसिद्ध करतो. निश्चित जर विचारला प्रभाग कोण करतो तर तो जिल्हाधिकारी. कळलं? प्रभाग रचना करताना दक्षिण दिशेकडनं, आता हे तुमच्या माहितीसाठी आहे, फक्त ही माहिती लक्षात घ्या. तर सुरुवात याची कशी करतात, तर दक्षिण पश्चिम, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, पूर्व दक्षिण पूर्व, या क्रमाने त्यांचा क्रम लागला जातो. आपल्याला याच्यात महत्वाचं काय आहे, तर हे महत्वाचं आहे, प्रभाग कोण करतं, प्रभाग म्हणजे काय आहे, प्रभाग कोण करतं आणि प्रभागाची निश्चिती कोण करतं आणि रचना करून प्रसिद्ध कोण करतं. तर याला दोन लक्षात ठेवायचे, जिल्हाधिकारी निश्चित करणारा, प्रसिद्ध करणारा, आणि रचना करणारा तहसीलदार. कळलं इथपर्यंत? समजलं? आता इथे ज्या वेळेला आपण हे पाहिलं होतं की नाही, यामध्ये रचना जी आहे, आता तुम्हाला प्रश्न हाही पडला असेल, बरोबर की नाही, हे रचना कोण ठरवतं. आता सदस्य संख्या तुम्हाला किती सांगितली, 7 ते 17, बरोबर आहे. हे काय आहे, सदस्य संख्या बरोबर आहे.
या रचनेमध्ये ग्रामपंचायत सदस्य संख्या जी आहे हे जिल्हाधिकारी ठरवतो. म्हणजे सदस्य संख्या जी आहे हे कोण ठरवतं? जिल्हाधिकारी. आता नेहमी लक्षात ठेवा, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, कळलं, समजा हा प्रश्न नाही आला 7 ते 17 एकंदरीत संख्या किती असते, तर ती 7 ते 17 यामध्ये असते, बरोबर आहे. समजा हा जर नाही प्रश्न आला आणि असा प्रश्न विचारला गेला की ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्या कोण ठरवतं, तर उत्तर तुमचं काय असणार आहे? जिल्हाधिकारी. हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर ग्रामसभेचा पहिला दिवस जो आहे, ग्रामसभा म्हणजे याची ग्रामपंचायतीची जी सभा आहे याचा पहिला दिवस जो असतो तो जिल्हाधिकारीच येतो, अध्यक्ष असतो. हे लक्षात ठेवायचं. ओके. तर ह्या दोन गोष्टी याबाबत लक्षात ठेवा. ओके. हा, आणि समजा इथे तुम्हाला कळतंय की नाही, इथे मी म्हटलं की 7501, समजा ह्याच्यापेक्षा हाही प्रश्न उद्भवतो की नाही, मग पुढे किती संख्या, इथपर्यंत तर आली 7501 पर्यंत, शेवटची सदस्य संख्या ही 17, बरोबर आहे. आता त्याच्या वर म्हणजे काय, समजा ही संख्या जर गेली जास्त, ओके, आता लोकसंख्या जिथे, आलं का लक्षात, लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल, कळलं का, 600 पेक्षा, म्हणजे इथे संख्या वाढली तर काही नाही होत, संख्या वाढली तर सदस्य संख्या तेवढीच राहते, समजलं, सदस्य संख्या तेवढीच राहते. इथे किती झाला, पण समजा संख्याच कमी आहे, 600 पेक्षा कमी आहे किंवा 600 पर्यंतच लोकसंख्या आहे, तर तिथे काय होणार, गट ग्रामपंचायत काय करणार, गट ग्राम पंचायत ही स्थापन करावी लागणार. हे लक्षात ठेवा. लोकसंख्या 600 पेक्षा कमी, काय आहे, 600 पेक्षा जर का कमी असेल तर तिथे काय करावी लागणार, लोकसंख्या, इथेच लिहितो हा, लोकसंख्या जी आहे 600 पेक्षा कमी जिथे असेल तिथे काय होणार, गट ग्रामपंचायत स्थापन करावं लागणार. इथपर्यंत कळतंय तुम्हाला. लोकसंख्या जास्त असेल तर काही नाहीये, कळलं का. सदस्य संख्या जी आहे ग्रामपंचायतीची 17 आहे ती 17च राहील. पण जर का असे भरपूर गावं असतील, भरपूर गावही आहेत ज्या गावांमध्ये लोकसंख्या 600 पेक्षा कमी आहे, मग त्यांनी काय करावं, तर त्यांनी गट ग्रामपंचायत स्थापन करायचं. हे लक्षात ठेवा. कळलं. सदस्य संख्या ग्रामपंचायतीतली जिल्हाधिकारी ठरवतो आणि सदस्य संख्या 7 ते 17 यामध्ये असते, लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे इथे क्लिअर झालं तुमचं, सदस्य संख्या कोण ठरवतो, ती किती ते किती असली पाहिजे, बरोबर, किती लोकसंख्येवर ते तक्ता दिलेला आहे. त्यानंतर अधिनियम कुठला येतो तो मी तुम्हाला सांगितला 1958. त्याच्यानंतर हे कोणाला लागू होतं, तर नगरपालिका, महानगरपालिका, त्यानंतर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार काय करतं, त्यांचं काम काय आहे, आणि प्रभागाच्या बाबतीतलं, प्रभाग म्हणजे मतदार संघ. चला पुढे जाऊया. आता प्रत्येक प्रभागातून निवडावयाच्या सदस्यांची जी संख्या आहे ती किमान 2 ते कमाल 3 इतकी असते. कळलं. आता तुम्ही गावात असाल, शहरातल्या नाही गावातल्या म्हणतात, तर जिल्हाधिकाऱ्याने जो प्रभाग ठरवलेला आहे की या प्रभागामध्ये, बरोबर आहे, एखादा प्रभाग जर त्याने ठरवला, निश्चित केला, त्याची रचना तहसीलदाराने केली, ती प्रसिद्ध केली, तर प्रत्येक प्रभाग, हा जो प्रभाग आहे, समजा ए हा प्रभाग आहे, या प्रभागातून म्हणजे निवडणुकीला जो सदस्य उभा राहणार आहे ते किती, किमान 2, कळलं, किमान काय असणार आहेत, किमान याच्यामध्ये 2 असणार आहेत. हे लक्षात ठेवायचं, किमान 2, आणि जास्तीत जास्त जर आला तर एक आणखीन, म्हणजे 2 ते 3, पण 3 हा कमाल आहे, म्हणजे जास्त, आणि किमान म्हणजे कमीत कमी 2 तरी असले पाहिजेत, 2 किंवा 3. इथपर्यंत कळलं. हा, ग्रामपंचायतीमध्ये
किमान 3 ते कमाल 6 इतके प्रभाग असतात. म्हणजे समजा एखादी ग्रामपंचायत घेतली, ही समजा ग्रामपंचायत आहे, ही ग्रामपंचायत आहे, तर या ग्रामपंचायतीमध्ये किमान 3 म्हणजे 1 2 3 आणि समजा त्याच्याही पेक्षा जर मोठा असेल तर साधारण 6 काय करणार ते प्रभाग करणार. हे किती येणार? 3 हे किमान मध्ये आलं आणि कमाल मध्ये एकूण आलं. 1 2 3 हे किमान मध्ये आणि 4 5 आणि 6 इतके प्रभाग असणार. मग उद्या याच्यावरही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की किती असतात रे, किमान किती पाहिजे, तर किमान किती असतात? 3 असतात. कमाल किती असतात? तर कमाल 6 असतात. आणि निवडणुकीला म्हणजे ग्रामपंचायतीचे जे निवडणुकीमध्ये सदस्य आहेत ते एका प्रभागातून किती? कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3. हे लक्षात ठेवा. ओके, कळतंय? हे प्रभाग आहेत, यांना आपण काय म्हणणार? प्रभाग. असे 1 2 3 किमान, 4 5 6 कमाल. ओके, पुढे बघूया. निवडणूक आलं का लक्षात? आता ग्रामपंचायत रचना करण्यासाठी निवडणूक पुढील कालावधीत पूर्ण करता येईल. ग्रामपंचायत प्रथम स्थापन होणार असेल तर शक्य तितक्या लवकर. त्यानंतर अस्तित्वातील ग्रामपंचायतीचा 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी आणि ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जन झाले असल्यास विसर्जनाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत. आता इथे तुम्हाला काय कळतंय? ग्रामपंचायत रचना तयार करण्यासाठी निवडणूक घेणं महत्वाचं आहे, बरोबर आहे. आता ही निवडणूक आहे, ही कधी करता येईल? तर ग्रामपंचायत प्रथम स्थापन होणार असेल ज्या गावामध्ये, तर शक्य तितक्या लवकर त्यांनी काय करायची? निवडणूक करायची, बरोबर आहे. तर शक्य तितक्या लवकर तिथे निवडणूक घेता येतील किंवा कराव्यात. समजा त्या गावातली ती प्रथम ग्रामपंचायत नसेल तर मग आधी जी अस्तित्वात आहे त्या अस्तित्वातील ग्रामपंचायतीची 5 वर्ष, याचा अर्थ काय येतोय? ग्रामपंचायतीचं अस्तित्व हे 5 वर्षाचं असतं, बरोबर आहे की नाही. तर 5 वर्षाची त्याची मुदत संपण्यापूर्वी, बरोबर आहे. आता समजा नोव्हेंबर आहे, बरोबर आहे. तर नोव्हेंबर महिना 2023 हे काय आहे? स्थापना आहे. मग 23 24 25 26 27 28 म्हणजे नोव्हेंबर 2028 ला येणाऱ्या काय होणार? ग्रामपंचायत बरखास्त होईल, बरोबर आहे. मग याचा अर्थ त्याच्या अगोदर निवडणूक घ्यावी लागेल, बरोबर आहे की नाही. मग ती संपण्याआधी, लक्षात आलं? जर का आता समजा नोव्हेंबर 2023च्या मध्ये एखादी ग्रामपंचायत ही कार्यकाळीचा संप देतोय तर याचा अर्थ त्याच्या अगोदरच निवडणूक घ्यावी, बरोबर आहे. समजा ग्रामपंचायत मुदतपूर्व म्हणजे एखादी ग्रामपंचायत 5 वर्ष पूर्ण करत नाहीये, कळलं? 5 वर्ष तिला पूर्ण होत नाही, त्याच्याही अगोदर तिचं काय होतंय? विसर्जन होतंय. तर मग विसर्जनाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जिथे विसर्जन झालेलं आहे, म्हणजे समजा नोव्हेंबर या महिन्यामध्ये आता विसर्जन झालेलं आहे, बरोबर आहे, बरखास्त झाले. मग याचा अर्थ पुढचे 6 महिने डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे 6 महिने म्हणजे पुढच्या 2024च्या मे महिन्याच्या आत याची निवडणूक घ्यावी लागेल, कळलं? हे निवडणुकीच्या बाबतीत आहे. ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जन झाल्यानंतर, मुदतपूर्व म्हणजे तिचं 5 वर्ष ही मुदत पूर्ण न करता त्याच्या अगोदर तिचं विसर्जन झालं तर या कालावधीत 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर ग्रामपंचायतीची रचना करण्याची आवश्यकता नाही. आता मगाशी मी जे बोललो तो मुद्दा आपण काय म्हटलं? 6 महिने, बरोबर आहे. आता समजा एखादी आता 2023 आहे, बरोबर आहे. त्याच्या अगोदर समजा 2018, बरोबर आहे. 2018 ला ग्रामपंचायत अस्तित्व म्हणजे तिचं स्थापना केली 2018 ला. नोव्हेंबर 2018 ला ग्रामपंचायत स्थापन झाली. आता ती विसर्जित होणार कधी? नोव्हेंबर 2023 ला, बरोबर आहे. पण समजा
मी हे म्हणतोय. हे 5 वर्ष झालं. पण समजा एखादी 2019ला झाली नोव्हेंबर, म्हणजे पुढे तिला 1 वर्ष आहे. बरोबर आहे. आता जर का 2023 आता चालू आहे, या 23च्या या महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या जर का त्याच्या आणखीन 6 महिने ती विसर्जित होणार, म्हणजे कधी मे महिन्यामध्ये. बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 24 मध्ये समजा 5 वर्ष पूर्ण करतायत. बरोबर आहे. पण ती 5 वर्ष पूर्ण करायला अजून फक्त काही 6 महिनेच बाकी आहेत. थोडक्यात सांगतो, 5 वर्ष पूर्ण करायला फक्त 6 महिनेच बाकी आहेत किंवा त्याच्याही पेक्षा कमी कालावधी आहे. 6 आहे, 5 आहे, 4 आहे. अशा वेळेला निवडणूक घेतली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. जर 6 महिन्यापेक्षा कमी असेल, 6 महिन्यापेक्षा 5, 4, 3, 2, 1 महिना एवढं जरी असेल तरी निवडणूक घेतली जाणार नाही. 6 महिन्यापेक्षा कालावधी जास्त असेल, समजा एखादी ग्रामपंचायत 2.5 वर्षात बरखास्त झाली, कधी 3 वर्षात झाली, तर 2 वर्ष राहतात, 1.5 वर्ष राहिली ते 3.5 वर्ष राहतात. मग अशा वेळेला निवडणूक घेतली जाईल. पण 6 महिन्यापेक्षाही कमी कालावधीत जर का ती आता तिचा कालावधी पूर्ण होणार आहे आणि त्याच्या अगोदरच ती बरखास्त झाली, विसर्जित झाली, तर मात्र निवडणूक होणार नाही, हे लक्षात घ्या. निवडणुकीत मतदान हे मतपत्रिकेद्वारे इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन जे आहेत सगळीकडेच आहे. बरोबर की नाही. आणि काय होईल, बटन बदली व्यक्तीद्वारे कोणतेही मते स्वीकारली जाणार नाहीत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांत सहभागी होता येत नाही, हे लक्षात ठेवा. कोणाला? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय जे पक्ष आहेत, कळलं, वेगवेगळे पक्ष जे तुम्ही ऐकताय, बरोबर आहे, हे राजकीय पक्ष याच्यात सहभागी होत नाही, हे लक्षात घ्या. हा महत्वाचा मुद्दा आहे, हा तुम्हाला विचारला जाईल. बरोबर आहे. आता याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो. काय बरं, आता याच्यामध्ये चला आपण पुढे जाऊया. म्हणजे ह्याच्यात एक सांगणार होतो, ते असं होतं की याच्यामध्ये जो सरपंच येतो की नाही निवडणूक, सरपंचाचा एक वेगळा टॉपिक आहे, म्हणजे याच्यातच मी घेतलेलं आहे, त्याच्यातच मी सांगेन तुम्हाला, ते सांगणार होतो, पण आपण ते सरपंचाच्या भागामध्ये पूर्ण करूया. आता इथे तुम्हाला दिसतंय आरक्षण आहे. बरोबर आहे. कशामध्ये? तर ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये. आता संविधानातील आरक्षण किती आहे? एससी साठी, शेड्यूल कास्ट साठी, ओके, अनुसूचित जातीसाठी. तर इथे लोकसंख्येच्या प्रमाणात संविधानात सांगितलंय. महाराष्ट्रातील आरक्षण आहे लोकसंख्येच्याही प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील अंशतः अनुसूचित क्षेत्रात आरक्षण किती आहे? तर लोकसंख्येच्या प्रमाणात. आणि महाराष्ट्रातील संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात. याचा अर्थ एक लक्षात ठेवायचा की ग्रामपंचायतीमध्ये जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या आधारावर आहे, हे लक्षात ठेवा. संविधानातही आहे लोकसंख्येच्या प्रमाणात आणि महाराष्ट्रातील आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. एसटी साठी म्हणजे शेड्यूल ट्राईब साठी, ओके, अनुसूचित जमाती यांच्यासाठी संविधानातील आरक्षण हेही लोकसंख्येच्या प्रमाणात. महाराष्ट्रातील आरक्षण हे सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात. महाराष्ट्रातील अंशतः अनुसूचित क्षेत्रात आरक्षण हे सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात. आणि महाराष्ट्रातील संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील आरक्षण हे जर पाहिलं तर तिथे मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. परंतु किमान 50% जागा या राखीव असल्या पाहिजे अनुसूचित क्षेत्रातील आरक्षणाच्या बाबतीत. किती? 50% जागा या राखीवच असणार, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास, यामध्ये संविधानातील आरक्षण जे आहे हे राज्य शासनाने काय केलेलं आहे? 27%. कळलं? म्हणजे संविधानाने काय सांगितलंय? राज्य शासनाने याच्यावर निर्णय घ्यायचा, पण संविधानाने काय सांगितलंय? किमान 27% हे आरक्षण देण्यात आहे. म्हणजे 27% निर्णय घ्यायचा, त्याच्यापेक्षा कमी द्यायचा किंवा 27 द्यायचा हे राज्याने ठरवायचं. तर महाराष्ट्रातील आरक्षण जे आहे हे 27% ओबीसीचं. बरोबर आहे.
म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय, पंचायत ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या ज्या संख्या आहेत त्याच्यावरच्या, आलं का लक्षात? नाहीतर सरसकट तुम्ही आरक्षण म्हटलं तर वेगळाच कुठला तरी विषयात जाल. तर मी आरक्षण काय म्हणतोय ते लक्षात घ्या. कशाच्या बाबतीत? महाराष्ट्रातील अंशतः अनुसूचित क्षेत्रात आरक्षण 27% आणि महाराष्ट्रातील संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील आरक्षण हे एससी आणि एसटी याकरिता राखीव जागा दिल्यानंतर, त्यांच्या राखीव जागा दिल्यानंतर उर्वरित जागेच्या 27% एवढं आरक्षण, आलं का लक्षात? इथे पंचायत राजमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो, जर का तुम्हाला याबद्दल विचारलं तर लक्षात ठेवा, एससी एसटी लोकसंख्येच्या प्रमाणात, ओबीसी विचारलं तर 27% आणि महिला विचारलं 50%. कळलं? बघा, महिला प्रवर्ग. आता याच्यामध्ये संविधानातील आरक्षण किती आहे? 50. महाराष्ट्राने आरक्षण किती ठरवलंय? 50. महाराष्ट्रातील अंशतः अनुसूचित क्षेत्रातलं आरक्षण 50 आणि महाराष्ट्रातील संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील आरक्षण हे सुद्धा 50. म्हणजे लक्षात आलं, एससी एसटी लोकसंख्येच्या आधारावर ओबीसी 27%, महिला 50%. एकदम तोंडपाठ करून ठेवायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. ओके, निवडून येण्याला पात्रता काय असायला पाहिजे? हा पहिला मुद्दा जो तुम्हाला दिसतोय ना, हा परीक्षेत विचारला जातो. नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकास वय हे 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. काही दिवस राहायला नको, आता पूर्ण 21 चे 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत. म्हणजेच जर का तुम्हाला निवडणूक लढवायची असेल ग्रामपंचायतीमध्ये तर तुमचं वय हे 21 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, तरच तुम्हाला काय करता येईल, नामनिर्देशन भरण्याला, म्हणजे जो तुम्हाला अर्ज आहे तो तुम्हाला अर्ज भरताना तुमची जी जन्मतारीख आहे ती पूर्ण 21 वर्ष त्याच्यात पूर्ण झालेली दिसली पाहिजे. जर का कमी असेल, काही दिवस असेल, तरी सुद्धा तुम्हाला भरता येत नाही. ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत तुमचं नाव असायला पाहिजे. ग्रामपंचायतीची जी मतदार यादी जी आहे, बरोबर आहे, म्हणजे निदान तुम्ही त्या गावचे असले पाहिजेत, त्या मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. हा, ही दुसरी अट. कोणतीही कायद्यान्वये निवडणूक लढवण्यासाठी ती व्यक्ती अपात्र नसावी. काय कायद्याने निवडणूक लढवण्यासाठी ती अपात्र, म्हणजे तुमच्यावर कुठलीही गुन्हे दाखल नसायला पाहिजे, तुमचं चरित्र व्यवस्थित चांगलं असलं पाहिजे थोडक्यात, बरोबर की नाही? पण ह्याच्या विरुद्ध आपल्याला दिसतं, आपल्याकडे जेवढे मंत्री आहेत, आता मागेच पेपरामध्ये आलं होतं की महाराष्ट्रातल्या बऱ्याच मंत्र्यांवर म्हणजे वेगवेगळे गुन्ह्यांमध्ये त्यांना आहेत, गुन्ह्यांमध्ये. पण आपल्याला तो विषय बाजूला टाकून इकडे बघायचंय. इथे काय आहे, निवडून यायला पात्रता, पहिली 21 वर्ष पूर्ण, मतदार यादीमध्ये नाव आणि कोणत्याही कायद्यान्वये निवडणूक लढवण्यास ती अपात्र नसावी, एवढं लक्षात ठेवा. ओके, बघा आमचा सरपंच आहे की ना, झकास पाहुणा, बोल विषय पगडी, आहा क्या बात आहे. सरपंच असंच असायला पाहिजे की नाही? तर सरपंच आणि उपसरपंचाबद्दल जाणून घेणार आहोत. सरपंच पदाच्या उमेदवाराकरिता पात्रता काय असली पाहिजे? त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, त्या गावचा मतदार यादीत त्याचं नाव असलं पाहिजे, जे मगाशीच आपण वाचलं. नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अंतिम दिनांकास त्याच्या वयाची 21 वर्षे पूर्ण झाली पाहिजेत, जे मगाशीच आपण पाहिलं होतं, बरोबर की नाही? हा जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे. काय आहे, ती व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्याच्यानंतर जर जन्मलेली असेल, त्याच्यानंतर, कळलं, तर ती व्यक्ती किमान ही 7वी उत्तीर्ण असली पाहिजे किंवा तिच्याकडे, म्हणजे ती व्यक्ती, ती किंवा तो, तिच्याकडे 7वीची समकक्ष शैक्षणिक पात्रता असावी. आता याचा अर्थ काय, शैक्षणिक पात्रता जर का तुम्ही 1995च्या आधी जन्मलेला असाल तर ते नाही अट लागू होत, पण 1995 नंतर जर का तुम्ही जन्मलेला असाल 1 जानेवारी 1995, मग ती महिला किंवा पुरुष असेल, तर त्यांच्याकडे किमान 7वी शिकलेल्याचं
काहीतरी प्रमाणपत्र असावं. कळलं? शैक्षणिक पात्रता ही 7वी असावी, किंवा जर का तशी नसेल तर 7वीच्या समकक्ष अशी तिची कुठली तरी शैक्षणिक पात्रता असावी. मग उद्या जर विचारलं सरपंचासाठी शैक्षणिक अट काय आहे, तर शैक्षणिक अट आहे 7वी पास. मला असं वाटतं सगळीकडे असंच ठेवायला पाहिजे ना. बरोबर आहे. इंजिनियर, डॉक्टर 7वी पास, मस्त, जबरदस्त. कुठेही कामाच्या ठिकाणी सुद्धा कितवी? 7वी पास. वा, जबरदस्त, क्या बात आहे. सरपंचाची निवडणूक. आता निवडणूक काय आहे, तर सन 2017च्या नंतर जे निवडणूक आहेत, आलं का लक्षात? या ग्रामपंचायतीचा सरपंच थेट मतदारांकडून निवडला जाईल. मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो. म्हणजे नाव असलेल्या व्यक्तीला मतदाराचा अधिकारच असतो. बाकी जर मतदार यादीत नाव नसेल तर मात्र तुम्हाला मतदान करता येणार नाही. आता एक गोष्ट इथे सांगतो. आता ही जी आहे थेट जनतेकडनं, म्हणजे सरपंच व उपसरपंच याचं काय निवड जी आहे, ही निवड थेट जनतेकडनं, बरोबर आहे, थेट जनता. ओके. आता ही कोणाकडनं झालेलं आहे? पोपटराव समितीची शिफारस जी होती त्याच्यावरनं. पोपटराव समिती आणि तिची जी शिफारस आहे, कळलं, याच्यावरून ते करण्यात आलेलं आहे थेट जनतेकडनं. हे लक्षात ठेवा. पोपटराव समिती शिफारस, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर का सरपंच आणि उपसरपंच तुम्हाला विचारलं तर सरपंच आणि उपसरपंच यांना थेट जनतेकडनंच करायचं, ही शिफारस पोपटराव समितीने केली होती. हा प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे लक्षात ठेवा. कळलं? आता ग्रामपंचायतीच्या वेळी कोणतीही सरपंच निवडला नसल्यास, म्हणजे ग्रामपंचायतीच्या वेळी निवडणूक झाली समजा, बरोबर आहे. आता निवडणूक झाली, लोक आली, गावच्या लोकांनी मतदान केलं, पण तरी सुद्धा ग्रामपंचायतीतनं सरपंच निवडला गेला नाही. म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी कोणतेही सरपंच निवडला नसेल तर सरपंच निवडण्यासाठी नव्याने निवडणूक घेतली जाईल. कळतंय? जर का निवडणूक झाली, निवडणूक ठरल्याप्रमाणे झाली, व्यवस्थित पार पडली, लोक आली, लोकांनी मतदान केलं, पण निकालच लागला नाही व्यवस्थित, आणि समजा टाय झाली, टाय याचा अर्थ सारखीच मतदान पडलं, ठरवताच येत नाही कोण सरपंच होणार, मग अशा वेळेला पुन्हा निवडणूक होणार. ठीक आहे. आता नव्याने घेतलेल्या निवडणुकीतही सरपंच किंवा त्याची निवड झाली नाही तर ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतात कोणत्याही वेळी. ओके, लक्षात आलं? आता इथे निवडणूक झाली पण निकाल लागला नाही, सरपंच निवडला गेला नाही, पुन्हा निवडणूक झाली पण पुन्हा परत अशी परिस्थिती निर्माण जर झाली तर परत निवडणूक होत नाही. मग जे सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे, त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांपैकी कोणाची एकाची तरी सरपंच म्हणून आणि दुसऱ्याची उपसरपंच म्हणून काय करणार? निवड करणार. पण अट कधी लागू? ज्या वेळेला निकाल लागत नाही. एकदा निकाल लागला नाही म्हणून पुन्हा निवडणूक घेण्यात आली आणि पुन्हाही तसंच निकाल व्यवस्थित लागला नाही, अशा वेळेला मात्र सदस्यांपैकी, तेव्हाचा एरवी नाही, हे लक्षात ठेवा. सरपंचाच्या निवडणुकीत समसमान मतं पडली, सरपंचाच्या निवडणुकी आहेत, समसमान मतं पडलेली आहेत, तर अशा निवडणुकीचा निकाल हा चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात येईल. काय येईल? चिठ्ठ्या टाकणार आणि मग त्या चिठ्ठ्यातनं ज्याचं नाव, ज्याला जास्त चिठ्ठ्यांमध्ये नाव असेल तो सरपंच म्हणून त्याची घोषणा करणार. इथपर्यंत लक्षात आलं? अतिशय साधं सोपं आहे, हे लक्षात ठेवा. कळलं? सरपंचाची कार्य आणि अधिकारी. आता ह्याचे कार्य काय आहेत? बरोबर आहे, ग्रामपंचायतीने संमत केलेले ठराव जे आहेत, कोणी? ग्रामपंचायतीने
संमत म्हणजे पास केलेले, अनुमती दिलेले, ते अंमलबजावणीचा अधिकार त्याला आहे. कळलं? त्याच्यानंतर सरपंच हा पंचायतीकडे सोपवलेली कर्तव्य आणि जी सोपवलेली कर्तव्य आहेत त्याची पार पाडण्यासाठी प्रत्यक्षपणे तो जबाबदार राहणार. कळलं? आणि सरपंच हा ग्रामपंचायतीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतो आणि तो ग्रामपंचायतीच्या सभेचे विनिमय करतो. आता मी तुम्हाला काय सांगितलं, एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची. ज्या वेळेला ग्रामपंचायतीची सभा होते त्याच्या सभेच्या पहिला अध्यक्ष त्या सभेचा हा जिल्हाधिकारी असतो. कळलं? समजलं? आणि त्याच्यानंतर हा सरपंच राहणार. समजलं? तर सरपंच हा ग्रामपंचायतीच्या सभेचा अध्यक्षस्थानी असतो आणि तो ग्रामपंचायतीच्या सभेचं विनिमय करत असतो. तो ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृती आणि कारवाई यावर देखरेख नियंत्रण, म्हणजे कसं काम चाललंय, व्यवस्थित चाललंय, त्याच्यात काही अडथळे येत आहेत का, या पद्धतीने तो कायद्यान्वये आवश्यक असलेली सर्व विवरणे अहवाल तयार करण्याची तजवीज करतो आणि तो ग्रामसभेच्या सभा बोलवतो व अध्यक्षपद भूषवतो. बरोबर आहे? आता ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी तोच आहे ना, मग तो काय करतो, सभा बोलवण्याचं ज्या ज्या वेळेला आहे, गरज आहे, वाटते अशा वेळेला तो बोलवणार आणि त्याचं अध्यक्षपद तो भूषवणार. हे लक्षात ठेवायचं. ओके? आता एक लक्षात ठेवायच्या, ग्रामपंचायतीच्या सभा, हा हे लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीच्या, हा प्रश्न जास्त विचारला होतो, म्हणजे जे जे महत्वाचं आहे ते लक्षात ठेवलं त्याच्यावरची तुम्हाला उत्तर व्यवस्थित देता येतील. ओके? दर महिन्याला एक ग्रामसभा, एक लक्षात ठेवायचं, दर महिन्याला एक ग्राम सभा, हे लक्षात ठेवा. ओके? म्हणजे वर्षातून किती होतील, वर्षातून जर महिन्याला एक पकडली तर वर्षातून 12, हे लक्षात ठेवायचं. मग प्रश्न जर विचारला ग्रामपंचायतीच्या सभा वर्षातून किती व्हायला पाहिजेत, तर त्या 12 व्हायला पाहिजेत. याचा अर्थ महिन्याला एक. मग तुम्हाला कशाही पद्धतीने विचारतील महिन्यातून किती व्हायला पाहिजेत, 1 व्हायला पाहिजे, आणि वर्षातून किती व्हायला पाहिजेत, 12 व्हायला पाहिजे. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा, कसंही तुम्हाला कधी प्रश्न विचारतील. ओके? समजा ग्रामपंचायतीच्या सभा बोलवण्यात कसूर केला, हा सभा बोलवण्यात कसूर जर केला तर तो कोण करतो, त्याच्यावर दंडात्मक म्हणजे अंतिम निर्णय जिल्हाधिकारी. अंतिम निर्णय जो आहे याच्यावर अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार. जिल्हाधिकारी यावर निर्णय घेईल जर कसूर केला असेल सभेत बोलवणारा. म्हणजे समजा दर महिन्याला व्हायला पाहिजे पण तीही किमान एकही झाली नाहीये, आलं का लक्षात? आणि जर ती कसूर, आता ती कसूर करणारा व्यक्ती कोण असणार आहे, अध्यक्ष, आणि तो अध्यक्ष कोण, तर सरपंच. जर सरपंचाने केलं तर त्याच्यावर अंतिम निर्णय कोण घेणार, जिल्हाधिकारी. पण जर घेतलं नाही तर सभा, हे लक्षात ठेवा. ओके? हा साधारण सभा ही किमान 3 दिवस पूर्वी नोटीस असते. साधारण सभा जी असते, साधारण सभा याची नोटीस जी आहे ही 3 दिवस अगोदर, 3 दिवस आधीच दिली जाते, हे लक्षात ठेवा. ओके? साधारण सभेची. विशेष सभा असेल तर किमान 1 दिवस पूर्व नोटीस. विशेष सभा, विशेष सभा जी असेल त्याची 1 दिवसा आधी काय असेल, नोटीस देतील, म्हणजे कळवलं जाईल. कळलं? हे लक्षात ठेवायचं. साधारण सभेसाठी नोटीस जी आहे ती 3 दिवस आधी, विशेष सभांसाठी ती 1 दिवस. कळलं? आणि ग्रामपंचायत सभा गणसंख्या, ग्रामसभा गणसंख्या जी असेल
ही किती असायला पाहिजे? 1/2. किती? 1/2 सदस्य. कळलं? 1/2 गणसंख्या 1/2 एवढे. ओके, म्हणजे ग्रामसभा याची जी गणसंख्या आहे ही किती? 1/2 सदस्य एवढे असतील तरच ती बोलवली जाईल. आणि मगाशी मी काय म्हटलं? ग्रामसभा जी असेल, ग्रामसभेचा पहिला दिवस म्हणा किंवा ती सभा म्हणा, पहिला दिवस किंवा सभा हा कोण करणार? जिल्हाधिकारी असणार. सरपंच नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी नाही, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नाही, गट विकास अधिकारी बिलकुल नाही, जिल्हाधिकारी. कळलं? आणि सरपंच निवडणुकीत समसमान मतं पडली तर काय सांगितलं? चिठ्ठ्या टाकून. ओके, इथपर्यंत कळलं? बघा, एकदम साधं सोपं सरळ. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास करत राहिलात आणि त्या गोष्टी म्हणजे आपण इथे ज्या वेळेला बॅच घेत असतो तर इथे आपण काय घेतो? या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करत असतो की परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न कसे येणार, महत्वाच्या गोष्टी काय काय आहेत, त्याचा अभ्यास कसा करायचा, लक्षात काय ठेवायचं, काही नाही ठेवायचं. कारण विनाकारण भरपूर काही वाचून काही फायदा नाहीये. कारण जर का प्रश्नामध्ये ते विचारलं जाणारच नाहीये आणि अभ्यास एवढा करत बसणं आणि वेळ घालवत बसणं तेही चुकीचं होत जातं. कोणतं विचारणार, विचारण्याची शक्यता किती आहे हे सर्वात जास्त आपण इथे करत असतो. तर मला वाटतं आपण इथे आता आपण संपवतोय. आणि आधीच आपण पाहिलेलाचा तो लाईव्ह होता. आपण इथे पंचायत राजबद्दलची माहिती घेतली, तेही ग्रामपंचायतीबाबतची. काही माहिती तुम्हाला दिसत होती, काही मी महत्वाचं लिहून दिलंय. तर इथे आपण थांबतोय. भेटूया पुन्हा. जय हिंद.